परब साहेब, त्यात असा उल्लेख आहे की तुमचा उल्लेख केलेला आहे की खासगी बिल्डर त्या ज्ञानेश्वर नगरच्या डेव्हलपमेंटमध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. मोहित कंबोज यांचं बाबा सिद्दीकी यांच्याशी त्यांच्या हत्येपूर्वी अर्धा तास व्हॉट्सअपवर बोलणं झालं होतं आणि एक 11 अशा बिल्डर्सची नावं दिलेली आहेत बाबा जिसान सिद्दीकी यांनी, ज्याचा कदाचित त्या संपूर्ण प्रकरणाशी संशय मानला जातो. तर फक्त बिश्नोई अँगल यापूर्वी समोर होता, SRA डेव्हलप हाही एक अँगल समोर येतोय. पण मग ह्याची चौकशी करावी ना. मी तर आजही म्हणतोय, हे 11 बिल्डर कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी करावी. माझ्या माहितीप्रमाणे मी जे काय आज पेपरमध्ये वाचलं त्याच्यात अडाणीचं पण नाव आहे, त्यांना देखील बोलवावं. बाबूलाल वर्मांचं नाव आहे, मुंद्रांचं नाव आहे, शिवालिक वेंचरचं नाव आहे, पृथ्वी चव्हाणचं नाव आहे. माझं मत असं आहे की ह्या सगळ्यांना बोलवावं, तपासून घ्यावं, पोलिसांनी पूर्णपणे त्यांची कारवाई करावी. कुठल्याही पोलीस कारवाईमध्ये आडकाठी येऊ नये अशी माझी देखील इच्छा आहे आणि सत्य काय ते बाहेर यावं. सगळे लोकप्रतिनिधी होते, तुम्ही होतात, झिशान होतो, कुणाल सरमळकर होते पहिल्या मिटिंगला, अच्छा, मनसेचे पदाधिकारी होते, सगळं होते, म्हणजे सर्व पक्ष सभा असते ती. म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूने असं म्हणतात की तुम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहात. आमची कधी चौकशी करावी ना, आमचं काहीच हरकत नाहीये. परंतु पोलिसांना त्यांना असं वाटत असेल की ह्याच्यात काही अँगल अजून वेगळे आहेत, तर ते देखील अँगल सगळे तपासून बघितले पाहिजेत. केवळ आरोप करून चालणार नाही, तर ते आरोप सिद्ध पण करावे लागतील. पोलिसांनी त्यांचं सरकार बसलेलं आहे, पोलिसांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे, पोलिसांनी तपासायला पाहिजे सगळं. कुठल्या डेव्हलपरचे काय काय संबंध होते, बाबा सिद्दीकीशी त्यांचं कोणाकोणाशी बोलणं झालं हे बघायला पाहिजे, कशासाठी बोलणं झालं ते बघायला पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी पण तपासायला पाहिजेत. आणखी एक त्यात अँगल असा होता की बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच त्यांच्या मुलाच्या जीविताचेही, म्हणजे जिशान सिद्दीकीच्या जीविताचाही धोका होता. तसे काही मेसेजेस किंवा तसे काही पुरावे समोर आले. तुम्हाला काय वाटतं की जिशान सिद्दीकी स्टेटमेंटमध्ये जी माहिती देत आहेत, कुठल्या आधारावरती माहिती देत आहेत? ही प्युअर माहिती आहे की यात काही राजकारण होते? नाही, हे सगळे माहिती किंवा काय ही त्यांनाच माहिती आहे, तेच देत आहेत. आता ऍक्च्युली वस्तुस्थिती बाहेर येऊ नये म्हणून कदाचित हा SRAचा अँगल पण लावू शकत असतील, मला माहित नाही. कारण मी काही दिवसापूर्वी टीव्हीवरती बातमी ऐकत होतो की छोटा शकीलने त्यांना धमकी दिली होती. आता ही छोटा शकीलने धमकी कशासाठी दिली होती मला माहित नाही, हे ते लोकच सांगू शकतात ना. मग छोटा शकीलचे यांचे व्यवहार काय होते आम्हाला माहित नाही. मग अशा काही गोष्टी लपवण्यासाठी हा अँगल बदलला जातोय का, हे देखील तपासायला पाहिजे पोलिसांनी. माझं तर आव्हान आहे, पोलिसांनी तपासावं आणि वस्तुस्थिती बाहेर काढावी. नाही, परब साहेब,